स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. हा ब्लॉग आहे 26 जानेवारीचा. 26 जानेवारी म्हटली की मला माझ्या लहानपणीचीच आठवण येते. आणि कसं आहे, आदल्या दिवसापासून मेहंदी काढणं, त्यानंतर कपडे प्रेस करणं, तसेच माझ्या मोठ्या मुलीची पण धावपळ चालूच होती, की आदल्या दिवशी कपडे प्रेस केले, मेहंदी काढली आणि तो दिवस कधी निघतो त्याची ती वाट पाहत होती. आणि हा आदल्या दिवशीचा माझ्या लहान मुलीचा शूट केला आणि तो पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकू नाही शकले, तर त्यामुळे ह्या लाँग व्हिडिओमध्येच हा व्हिडिओ अपलोड केला आहे. आणि इथं सकाळ झाली आणि पहिले मोठ्या मुलीची तयारी करून दिली आणि त्यात तिचं ओढणी टासून देणं, हे केस करणं, तिचे केस करायला एवढे भारी जाते की मला वाटते 10-15 मिनटं तर त्याच्यासाठीच लागतो. आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे आज सकाळी लवकरच उठलं, 5लाच उठली. आणि एडिटिंग पण मला करावं लागतं, त्यामुळे मी सुरुवातीला 10-15 मिनटं एडिटिंग केली आणि त्यानंतर मी उठले आणि त्याच्यासोबतच घरातले सगळे उठले. आणि सकाळ असल्यामुळे थंडी पण थोडीशी होतीच तरी. तर माझ्या मोठ्या मुलीचं सगळ्यांची आणि तिच्या पप्पाची पण तयारी झाली, कारण दुकान लवकरच चालू करावं लागतं. समोर जिल्हा परिषद शाळा आहे, त्यामुळं विद्यार्थी येतात आणि मग सगळे ते दोघंही गेले आणि त्यानंतर माझे घरातले कामं चालू झाले. त्यात अगोदर स्वामिनी सकाळीच उठली होती. आम्ही तिची तयारी करत असताना ती पण सोबतच उठली. पण आता तिला पूर्ण घरातले सामान म्हणजे गाद्या वगैरे उचलल्या, त्यानंतर सगळं सामान उचललं, कारण रात्रीचा डबल पुन्हा घर क्लीन करून पण ते सकाळी पूर्ण मला करावंच लागतं. आणि त्यानंतर पहिले स्वामिनीला झोपून दिलं, त्यानंतर कामं केली. तर मग तेव्हा साराचे पप्पा पाणी टाकत होते बाहेर. आणि इथं हा जो सकाळचा जो टाईम असते ना, तो वेगळंच वातावरण वाटते. आणि मी आधी पण लवकर उठायचे, पण हे एडिटिंग करण्यामुळे मला रात्री वेळ होतो, त्यामुळे तरी आता मला 5:30-6 होतातच उठायला. 6 तर वाजतेच, कारण मुलीला 7 वाजता शाळेत जावं लागतं. आणि हे जे सकाळचं लवकर उठल्यामुळे जे आपल्याला सकाळचं जे वातावरण असतं ना, त्यामुळे मन असं खुश होऊन जातं. फोटो स्टुडिओ. आणि इथं मी रोज तर नाही, पण एक दिवस आड तरी इथं सगळं क्लीन करते, कारण इथं जास्त मुलीला खेळतसुद्धा नाही त्यामुळे. आणि हा फोटो स्टुडिओ आहे आणि इथंच मी ट्युशन पण घ्यायची. आता हे क्लीन करताना मला त्या विद्यार्थ्यांची पण आठवण येते, कारण इथंच सगळे विद्यार्थी बसायचे. इथे आता एडिटिंग करतानासुद्धा आणि व्हॉईस ओव्हर करतानासुद्धा मला उठून जावं लागतं आणि घरातल्या मुलीच्याकडे लक्ष द्यावं, खरंच बाबाच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं, कारण बाबाला प्रोस्टेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते नळीचा त्यांना कसे यूज करावं हे सुद्धा लक्षात येत नाही. इतर मी रात्रीचे सगळे भांडे लावत आहे. त्यानंतर मुलगी अजूनही झोपलेली आहे, त्यामुळे मला लवकर घरातले सगळे कामं आटपावं लागतात. आणि हे सगळं करताना मला इकडे स्टुडिओत येऊन मला व्हॉईस ओव्हर मी करत आहे आणि तिकडे तिच्या पप्पाला आणि माझ्या मोठ्या मुलीला, ते स्वामिनीला बघत आहे. आणि तेवढ्या वेळात त्यांना माझ्या बाबांनासुद्धा बघावं लागतं, कारण ते पण एका लहान मुलासारखेच झालेले आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. घरातल्या सगळ्या कामामुळे मला वाटते मी माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे. मला किती दिवसाचं मी ठरवलं आहे की मेडिटेशन करायचं, योगा करायचा. पण मी योगा करायला उठली तर त्याच्यासोबतच मी जर 4 वाजता उठली तर मुलगी पण माझी लहान मुलगी उठूनच बसते. त्यामुळे तिला सांभाळावं की योगा करावं या, आणि कधी स्वतःकडे किंवा स्वतःच्या स्किन केअरकडे मी लक्ष देत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहे आणि त्या ठरवल्याही आहे. पण त्या जेव्हा पूर्ण होत नाही ना, तेव्हा पण माझं मन दुखतं की मी हे का बरं करत नाही. पण रोजच हे पूर्ण दिवस जर असाच कामात निघून गेला आणि तेव्हा मनात दुःख होते किंवा मी आज काहीच करू शकले नाही. त्यामुळे हे जे मी व्हिडिओ एडिट करते, त्यानंतर अपलोड करते, त्यावेळेस थोडंसं समाधान होतं की चला मी काही ना काही करत आहे. आणि हे ज्या गोष्टी ठरवल्या होत्या मी, मेडिटेशन, त्यानंतर योगा, ह्या झाल्या नव्हत्या, त्यामुळे मला दुःख होत आहे. पण ह्या पण मला करायच्या आहे. आणि आता बघणार की ह्या सगळ्या गोष्टी कशा मी ॲडजस्ट करतो. आणि ह्या एडिटिंगमुळं माझं रात्र होते आणि सकाळी उठायला वेळ होते. पण आता मला एडिटिंग दुपारीच करावं लागणार आहे आणि सकाळी लवकर उठण्याचा मी प्रयत्न करेन. कारण पण
असं सगळं करताना हे ठरवलेल्या गोष्टी होत नाही ना. मुलगी उठायच्या अगोदर हे सगळे कामं मी लवकर लवकर करत आहे. कारण ते जर का उठले तर माझे एकही काम पूर्ण होत नाही. ते मागं फिरते. त्यामुळे जे काम माझं 10 मिनटं व्हायचं ते मला 20 मिनटं लागते. कारण तिच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर काय आपत आणणार ते काही सांगता येत नाही. त्यामुळे सगळं मी घर स्वच्छ केलं. त्यानंतर पोर्चमध्ये गेली, तिथं पण मी घरातले कामं लवकर लवकर करत होती. पण तेवढ्यातच ती स्वामिनी पण उठली आणि मग काय पहिले तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि तिचं सगळं आटपवलं आणि त्यानंतर तिला खाली नेऊन दिलं दुकानात आणि मी अंघोळ करून घेतली आणि तेवढ्यातच माझी मोठी मुलगी आली आणि तिची त्यामुळे स्वामिनीची तयारी करून दिली आणि समोरच्या शाळेत तिला पाठवलं. कसं ते लहान मुलांना नेलं आणि ते समोर अंगणवाडीसुद्धा आहे, तेव्हा ती त्या मुलांच्या ह्याच्यात मस्त खेळत होती आणि तिच्या अगोदर थोडासा शूट घेतला. तिला खेळायला लावलं. ती ऐकतच नव्हती. तिला डान्स करायला लावलं, तर ती ऐकायलासुद्धा तयार नव्हती आणि तिची फक्त बाहेर जायची घाई होती आणि ते सगळं घरात आता फक्त बाबा आणि मीच होती. तर लवकर लवकर कसं स्वामिनीला बघायला असलं तर माझे कामं लवकर लवकर होतात आणि इथं मी नाश्ता केला. तेव्हाच ती गेली होती, तेव्हाच साठी बीटचा पराठा करायला घेतला. जे काम हातात घेतलं ते टाकून पहिले दुसरंच काम करायला जावं लागते. त्यात पहिले मला आता बाबांनी आवाज दिला, ते अंघोळ करतो म्हणे, तर त्यांच्यासाठी पाणी वगैरे ठेवलं आणि ते अंघोळ केली आणि त्यांना फक्त कपडे घालून द्यावं लागते. अंघोळ ते करतात स्वतःच. पण कपडे वगैरे त्यांचा एक हात काम करत नव्हता, त्यामुळे त्यांना कपडे वगैरे घालून द्यावं लागते. इथं बीटचा पराठा स्वामिनीनं शाळेतून आल्यावर खाल्ला आणि तिला तो आवडलासुद्धा. मला तो चांगला नाही वाटला, पण तिने ते खाल्ला. त्यानंतर देवपूजा वगैरे केली आणि इकडे देवपूजा करणं आणि इकडे स्वयंपाकसुद्धा चालू केला आणि आज केली होती डाळ भाजी, भात, पोळ्या आणि कढी आणि तिची मधात पहा ते शाळेतून आली तिची मस्ती चालूच होती. कधी पण आता ती देवपूजा करत आहे तर तेव्हा ते मधामधात करतेच आणि मला कधी-कधी हे घरकामं करता पूजेलासुद्धा वेळ होते. तर आता इथं आम्ही सगळेजण जेवण करत आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक, शेअर आणि